नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल सेंटरमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मी व्हर्च्युअल विषय मार्गदर्शक दिलीप पवार। आज आपण मराठी अक्षर भारती या विषयातील एका घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर चला आज आपण त्या घटकाला सुरुवात करूया। बघा, फुटप्रिंट्स त्याचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे। त्यांचा जन्म 1966। फुटप्रिंट्स म्हणजेच पाऊल खुणा, पाऊल चिन्हे। तर या पाठात लेखक डॉक्टर प्रदीप आवटे यांनी आपल्याला काय सांगितले आहे बघूया। त्यांचा परिचय अगोदर। प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार। त्यांची माझ्या आबाळाची गोष्ट, धम्मदारा या अनामत शहरात हे काव्यसंग्रह, जगूभैया जिंदाबाद, जादू की जप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरासाठींच्या कथा, कादंबऱ्या, अडीच अक्षरांची गोष्ट हा ललित लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। माझ्या आभाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यासारखे पुरस्कार प्राप्त आहेत। अशा प्रकारे डॉक्टर प्रदीप आवटे यांनी विपुल असे लेखन केलेले आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। तर या पाठात आपल्याला फुटप्रिंट्स म्हणजेच या पाठात आपल्याला लेखकांनी ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक पर्यावरण उष्णता, या जागतिक पर्यावरण उष्णता याच्या जी प्रमाणात वाढ होत आहे ती रोखण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे या पाठात आपल्याला सांगितलेले आहे। ग्लोबल वॉर्मिंग मधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे। पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे। आपल्याला जागतिक पर्यावरण उष्णतेपासून वाचण्यासाठी, आपल्या धरती मातेला वाचवण्यासाठी आपण काय केले पाहिजे। धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धन केले पाहिजे, त्याबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करून आपण धरणी मातेला म्हणजेच उष्णता वाढीला रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे। त्यासाठीच आपली जीवनशैली बदलावी असाही संदेश लेखक डॉक्टर प्रदीप आवटे यांनी आपल्याला दिलेला आहे। काही वेळा आपल्या जीवनशैली, आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे सुद्धा उष्णता वाढीस पोषक असं वातावरण तयार होतं। त्यामुळं आपण आपली जीवनशैली पण बदलली पाहिजे। पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगताना तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही एक कथा आहे, विज्ञान कथा आहे आणि ती आपल्या अंतर्यामी आपल्या मनाला विचार करायला लावणारी ही एक विज्ञान कथा आहे असे लेखक आपल्याला सांगत आहेत। तर बघूया सविस्तर मध्ये। या पाठात लेखकाने काही पात्राच्या माध्यमातून आपल्याला हा संदेश दिलेला आहे की उष्णता वाढीला कशा प्रकारे आपण रोखू शकतो। अभिषेक, स्नेहल, अभिषेकची बहीण, अभिषेक व स्नेहलचे बाबा, पावडे काका म्हणजेच अभिषेकच्या बाबाचे मित्र, सुमित म्हणजे
अभिषेकचा आत्तेभाऊ हे रेखा मावशी. रेखा मावशी म्हणजे अभिषेकच्या घरी काम करणारी बाई. तर अशा प्रकारे लेखकांनी आपल्याला या पात्राच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंग, जी जागतिक उष्णता आहे त्याच्या वाढीचा कसा परिणाम होतो, तिला रोखण्यासाठी काय केलं पाहिजे, हे आपल्याला या पात्राच्या माध्यमातून सांगितलेले आहे. हे अभिषेकचे घर आहे आणि अभिषेकच्या घरी काम करण्यासाठी रेखा मावशी आलेली आहे. त्यावेळी अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. आल्या त्यांनी किचन मधील सिंक मध्ये वाट पाहणाऱ्या भांड्याकडे आपला मोर्चा वळवला. बघा, जेव्हा अभिषेकनं दार उघडलं तेव्हा त्या ठिकाणी रेखा मावशी घरामध्ये आल्या आणि आत आल्या त्यांनी घरात प्रवेश करताच किचनकडे आपला मोर्चा वळवला. किचन मधील सिंक म्हणजे बेसिन, जी भांडी धुण्याची जागा असते, तर त्या पडलेल्या भांड्यांकडे, धुण्यासाठी जे भांडी पडलेली आहेत त्या भांड्यांकडे प्रथम आपला मोर्चा त्यांनी वळवला. मोर्चा वळवणे म्हणजे एखादी गोष्ट करण्यास सज्ज होणे. तर त्यावेळी लगेच रेखा मावशी भांडी धुण्यासाठी आल्या सज्ज झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. अभिषेकला आज उठायला उशीर झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आत्तेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. त्या दिवशी अभिषेकला उठायला उशीर झाला होता. का उशीर झाला होता? कारण काल त्यांच्याकडे सुमित आला होता. सुमित कोण? अभिषेकचा आत्तेभाऊ. तो आल्यामुळे रात्री त्यांना झोपायला उशीर झाला, त्यामुळे ते उशिरा उठले. आणि सुमित कानपूरहून आला होता. तो कानपूरला IIT शिकत होता. IIT म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्था, यामध्ये तो शिक्षण घेत होता आणि त्या दिवशी तो कानपूरहून अभिषेकच्या घरी आला होता. बघा पुढे, काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेलं नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. बघा, काल जेव्हा सुमित आला तेव्हापासून ते दोघं गप्पा मारत होते, बोलत होते आणि सुमितने त्याच्या लॅपटॉपवर जे बनवलेले नवे प्रोजेक्ट आहेत ते पाहत होते. त्यामुळे त्यांना रात्री झोपायला 2 वाजतात आणि ते सकाळी उठायला उशीर होतो. असं असतानाच, काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. तेवढ्यात अभिषेकला सकाळी हॉलमधून आवाज येतो. काय हो तुम्ही? म्हणजेच रेखा मावशी हॉलमध्ये फरशी पुसत असताना, ती फरशी पुसत साफ करत पुढे जात असताना पाठीमागे स्वतःच्याच पाऊल खुणा उमटवत असते. त्यामुळे स्नेहल रेखा मावशीवर ओरडत असते. हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. म्हणजे स्नेहल रेखा मावशीला बोलत असते की रेखा मावशी, तुम्ही स्वतः फरशी साफ करता आणि स्वतःच घाण करता. असा आवाज येताच, बघा, असा आवाज अभिषेकला येतो. त्यावेळी अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या. मग मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट म्हणजे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. बघा, जेव्हा स्नेहलचा आवाज ऐकून अभिषेक हॉलमध्ये येतो आणि हॉलमध्ये आल्यानंतर पाहतो तर काय, रेखा मावशी फरशी पुसत असतात आणि ते त्यांच्याच पायांच्या पाऊल खुणा पाठीमागे मळलेल्या घाण अशा पाऊल खुणा त्या फरशीवरती उमटवत असतात. त्यावेळी स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशी ही बिचाऱ्या वरमल्या होत्या. स्वच्छतेची भोक्ती म्हणजे स्वच्छतेची आवड असलेली. स्नेहलला स्वच्छतेची आवड असते, त्यामुळे तिला त्या पाऊल खुणा बघून
त्रास झाला. ती रागावली आणि रेखा मावशीला बोलली. परंतु त्यावेळी रेखा मावशी बिचारी वरमली. वरमल्या म्हणजे भावना आवरणे, शांत होणे. शांत झाल्या, शांत बसल्या. त्यांना पण वाईट वाटलं की खरंच मी फरशी साफ करत आहे आणि पाठीमागे घाण होत आहे. अशा प्रकारे रेखा मावशी शांतपणे बसल्या आहेत आणि नंतर लगेच त्यांनी स्नेहलला उत्तर देतात, अहो स्नेहलताई, मी कुठं येशीत बसून शान काम करते बाई, सेना मातीत काम करावं लागतं. बघा, रेखा मावशी बोलते, अहो स्नेहलताई, मी कुठं येशीत बसून काम करणार आहे, आम्ही तर शेना मातीत काम करणारी माणसं, मातीत काम करणारी माणसं, आम्हाला थोडं घरामध्ये बसून एसी मध्ये बसून काम करायचे, आम्ही मातीत काम करणारे माणसं, त्यामुळे आमची पाय खराब होणारच आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समजा उखणलाय, समधी धूळ लागती पायासनी. रेखा मावशी सांगते की आमच्या वस्तीचा जो रस्ता आहे, रेखा मावशीच्या घराकडून जो येणारा रस्ता आहे, तो खूप उखणलाय. उखणलाय म्हणजे उखडणे, खराब होणे. तो खराब झालेला आहे, त्यामुळे येता जाताना पायांना धूळ लागतेच आणि 10-10 मिनिटाला हात पाय धुवायला वेळ बी नाही आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ. रेखा मावशी लगेच सांगते की येता जाताना पायांना धूळ लागते, आम्हाला बाहेर फिरावं लागतं, काम करावं लागतं आणि तुमच्यासारखं 10-10 मिनिटाला हात पाय धुवायला आमच्याकडे वेळ पण नाही आणि वेळ असेल तर पाणी तरी कुठं आहे एवढं बक्कळ. बक्कळ म्हणजे पुष्कळ, भरपूर. अशा प्रकारे रेखा मावशी स्नेहलला सांगत आहे. त्यावेळी स्नेहलच्या लक्षात येते की आपण रेखा मावशीला उगाच बोललो. स्नेहल, सॉरी मावशी, खरंच सॉरी, आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो असा याच स्नेहललाही कसं तरी वाटलं. बघा, त्यावेळी स्नेहलला पश्चाताप झाला, तिला वाईट वाटले की अरे मी रेखा मावशीला उगाच बोलले, विनाकारण बोलले, त्यांच्या मळकट पायाबद्दल, त्यांच्या खराब पायाबद्दल मी उगाच बोलले असं स्नेहलला कसं तरी वाटलं. त्यावेळी तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. त्याच वेळी स्नेहल विचार करत असताना रेखा मावशीची जी चप्पल आहे, ती टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली ती चप्पल स्नेहलला आठवली आहे, म्हणून तिला वाईट वाटत आहे. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. खणखणीत, खणखणीत म्हणजे स्पष्ट मोठा आवाज. रेखा मावशीच्या मोठ्या आवाजाने, स्पष्ट आवाजाने सुमितही जागा झाला आणि तोही हॉलमध्ये आलेला आहे. बघा, सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. जेव्हा सुमित हॉलमध्ये येतो त्यावेळी त्या ठिकाणी घडलेला सर्व प्रकार त्याच्या लक्षात येतो आणि तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. ज्यावेळी सुमित हॉलमध्ये येतो त्याच्या लक्षात येतो सर्व प्रकार त्याच्या लक्षात येतो आणि तेवढ्यात पावडे काकाही त्या ठिकाणी येतात. कारण पावडे काका आणि बाबा, अभिषेकचे बाबा आणि पावडे काका आज कुठेतरी कार्यक्रमाला जाणार होते, म्हणून त्या ठिकाणी पावडे काका येतात. त्यावेळी स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशीचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. ज्यावेळी पावडे काका हॉलमध्ये येतात त्यावेळी स्नेहल पावडे काकांना पाणी देते आणि पाणी दिल्यानंतर रेखा मावशीचं लक्ष पावडे काकांच्या तळव्यांकडे जातं. पावडे काकांचे तळवे दिसतात. त्यावेळी एकदम गोजिरा, गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काय नाही. बघा, रेखा मावशी विचार करते, पावडे काकांचा पाय जो आहे, तळवा जो आहे, किती एकदम गोजिरा आहे. गोजिरा म्हणजे सुंदर, गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत. चिरण्या म्हणजे फटी, भेगा, जे फटे हुए पैर, असं काहीही त्यांच्या पायावर नाही. एकदम लोण्यागत, लोण्यागत मतलब
लोण्यासारखा मऊ एकदम कोमल असे पाय काकांचे आहेत. रेखा मावशी स्वतःशीच फुटफुटल्या. त्या मनातली मनात बोलत होत्या. पावडे काकांचे पाय बघून ते मनातली मनात फुटफुटत होत्या की पावडे काकांचे पाय किती सुंदर आहेत, किती छान आहेत, किती मुलायम आहेत. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडं पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. बघा, ज्यावेळी पावडे काकाचे पाय बघून रेखा मावशी फुटफुटत होत्या की किती छान पाय आहेत, किती सुंदर पाय आहेत, तेव्हा त्या स्वतःच्या पायाकडे पाहतात आणि पाहिलं तर स्वतःच्या पायाला किती चिरण्या पडलेल्या आहेत, किती बेगा पडलेल्या आहेत आणि माती धूळ बसून किती काळे पाय पडलेले आहेत. अशा रेखा मावशी स्वतःच्या पायाकडे बघून निरीक्षण करत आहेत. तेव्हा अभिषेक, स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. त्याच वेळी अभिषेक आणि स्नेहलचे बाबाही हॉलमध्ये तयार होऊन येतात आणि त्या ठिकाणी बाबाही आल्यानंतर अभिषेक त्या ठिकाणी बोलतो, मामा मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो. सुमितनं सांगितलं. त्यावेळी सुमित अभिषेकच्या बाबाला म्हणतो, मामा की मी एक ॲप तयार केलेलं आहे आणि त्या ॲपच्या साहाय्यानं म्हणजे मदतीने, त्याच्या मदतीने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत ते पाहू शकतो, सांगू शकतो, असं सुमित अभिषेकच्या बाबाला सांगत आहे. तेव्हा अभिषेकचे बाबा म्हणतात, सुमित अरे पण पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तेव्हा सुमितचे बाबा म्हणतात की अरे सुमित, पाय चांगले आहेत, स्वच्छ आहेत की घाण आहेत हे पाहण्यासाठी ॲपची काय गरज आहे? आपण तर स्वतः प्रत्यक्षात डोळ्यांनी बघून सांगू शकतो पाय घाण आहेत का स्वच्छ आहेत. तेव्हा तुम्ही टेक्नॉशॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? बघा, त्यावेळी सुमितचे बाबा सांगतात, अरे तुम्हा टेक्नॉशॅव्ही म्हणजे तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले, तुम्ही तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले लोक आहात. तुम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतं की नाही? ॲप, टेक्नॉलॉजी याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचतं की नाही, असं सुमितला बोलतात. त्यावर परत बाबा बोलतात, सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात की काय तुम्ही लोक? असे प्रश्न त्या सुमितला विचारतात की सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या म्हणजे आपल्या डोक्याच्या कवटीत आहे, डोक्याच्या मध्ये आहे, हे तुम्ही लोक विसरलात की काय, असं सुमितचे बाबा अभिषेकचे बाबा सुमितला सांगतात. त्यावेळी बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजी बद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. अनाठाई मतलब उगाच आपली मळमळ व्यक्त केली म्हणजे नाराजी व्यक्त करणे. त्यांनी टेक्नॉलॉजी बद्दल अशी उगाच एक नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यावेळी मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची, त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स, असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. त्यावेळी अभिषेकच्या बाबांनी एवढं ऐकून सुद्धा सुमित त्यावर म्हणतो, मामा अरे आपण गंमत तर बघूया, माझ्या ॲपची गंमत तर बघ, त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. आणि असं म्हणत सुमितनं आपल्या जवळचा मोबाईल स्मार्टफोन त्यांनी काढला. त्यावेळी सुरुवात करूया रेखा मावशीपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दीदीनं नोंदवला होता आक्षेप. त्यावेळी सुमित बोलतो की रेखा मावशीच्या पायांबद्दल स्नेहलने आक्षेप नोंदवला होता, त्यामुळे आपण रेखा मावशींपासून सुरुवात करू की रेखा मावशीचे पाय किती स्वच्छ आहेत म्हणून. बघा, स्नेहलचा चेहरा पडला म्हणजे उदास होणे. तिला वाईट वाटले की मी उगाच रेखा मावशीला बोलले. तिला स्वतःलाच राग आला. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधलं ॲप उघडलं
आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी स्नेहल उदास होते. तिला स्वतःचाच राग येतो की मी उगाचच रेखा मावशीला बोलले. आणि त्यावेळी सुमितने आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. ते प्रश्न कशा प्रकारे विचारत आहे, मावशी तुम्ही कुठे राहता? त्या टेकडी पल्ल्याड, मावशी म्हणाल्या. ज्यावेळी सुमित प्रश्न विचारतो, मावशी तुम्ही कुठे राहत आहात? त्यावेळी मावशी सांगते, टेकडीच्या पल्लीकडे, टेकडीच्या पल्ल्याड आम्ही राहतो, अशा मावशी म्हणतात. इथून किती किलोमीटर आहे? मावशी सांगतात 3 किलोमीटर आहे. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? परत सुमित विचारतो की तुम्ही तुमच्या घरापासून इथपर्यंत कशा आलात? म्हणजे चालत आलात, सायकलवर आलात का गाडीने आलात? त्यावेळी मावशी सांगते, गेल्या महिन्यापत्तूर चालत येत होते, पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली आहे मला, तेव्हा आता सायकल न येते. अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. ज्यावेळी सुमित विचारतो की तुम्ही तिथून कसे येता, चालत येता का कसे येता? त्यावेळी रेखा मावशी सांगते की गेल्या महिन्यापासून यानी की गेल्या महिन्यापर्यंत तर मी चालतच येत होते, पण आता मला माझ्या लेकानं, माझ्या मुलानं मला एक सायकल घेऊन दिलेली आहे, तेव्हा मी आता सायकलनं येते. आणि अशी बरीच माहिती अजून सुमितने आपल्या ॲपमध्ये भरलेली आहे. आणि आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? म्हणजे मावशीला विचारतो सुमित की आठवड्यातून तुम्ही सरासरी किती किलोमीटर फिरता? किती किलोमीटर तुमचा प्रवास होतो? ही फिरती तुम्ही कशी करता? आणि की हा प्रवास, ही फिरती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं लावली, किती झाडं तुम्ही लावली आहेत? असे अनेक प्रश्न त्यांनी मावशीला विचारतो. आणि त्यावेळी मावशी सांगते, रेखा मावशी फिरायच्या पायीच, आणि की त्या चालतच फिरायच्या, चालतच जायच्या. कधीतरी बाय चान्स त्या सायकलवरती जायच्या. आणि त्यांच्या इवल्याशा झोपडी पुढं, इवल्याशा म्हणजे लहान, एकदम छोटीशी त्यांची झोपडी होती. आणि त्या झोपडीच्या समोर त्यांनी 2 झाडे लावली होती. त्यातलं एक झाड लिंबोणीचं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय? बघा, त्यावेळी त्या झोपडी पुढे त्यांनी 2 झाडं लावली होते. त्या झाडांपैकी एक झाड लिंबोणीचे आहे. पण त्याच वेळी रेखा मावशी आणि सर्व लोक विचार करतात की सुमित एवढी माहिती का घेतोय, कशामुळे घेतोय, हे कुणालाच कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. ही पूर्ण माहिती विचारत असताना, त्या ॲपमध्ये भरत असताना रेखा मावशी पण गडबडून जातात. त्यांना काहीच कळत नाही की सुमित काय करणार आहे. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशीच्या फुटप्रिंट्स. बघा, त्यांनी पूर्ण माहिती भरून जेव्हा ॲपमध्ये, आपल्या मोबाईलमध्ये ती माहिती पूर्ण फुटप्रिंट्स ॲपमध्ये सबमिट केली, त्यावेळी रिझल्ट येतो आणि सुमित बोलतो, आता पहा, या आहेत रेखा मावशीच्या फुटप्रिंट्स. बघा, असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पाय पुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. बघा, ज्यावेळी त्यांनी पूर्ण माहिती त्या ॲपमध्ये भरली आणि मोबाईलचं बटन दाबलं, त्यावेळी एक स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा, पायपुसणी एक चौकोन असा उमटला. आणि त्या चौकोनावर निरभ्र तुकड्यासारखा म्हणजेच निरभ्र तुकड्यासारखा सगळे आ वाचून पाहत होते. निरभ्र म्हणजे ढग नसलेले आभाळ, एकदम स्वच्छ, एकदम खाली असा एक त्या ठिकाणी चौकोन आलेला आहे. आणि सगळे आ वाचून पाहत होते. आ वाचून पाहणे म्हणजे आश्चर्याने पाहणे, एक आश्चर्यचकित होऊन पाहणे की रेखा मावशीच्या पायाचा जो रिझल्ट आहे तो कशा प्रकारे आलेला आहे, हे पाहून सगळे लोक त्याकडे आ वाचून पाहत आहेत. पुढे बघूया. आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली. बघा, त्या चौकोन जो निळा
तुकडा आहे त्या तुकड्याच्या मधोमध 2 आसी पावलं उमटली की ती एकदम चंदेरी, चंदेरी म्हणजे चांदीच्या रंगाची एकदम चंदेरी पावलं मधोमध त्या चौकोनात उमटलेली आहेत. चंदेरी वरखात मडलेली, वरखात मडलेली, वर्ख म्हणजे घट्ट रस अर्क एकदम डार्क असे चंदेरी पावले त्या चौकोनावरती मधोमध उमटलेली आहेत आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले. बघा ज्यावेळी पूर्ण रिझल्ट येतो त्या चौकोनावर पाऊल खुणा येतात त्यावेळी एकदम चंदेरी वरखात मडलेली पाऊल खुणा त्या चौकोनावरती दिसतात आणि त्या खाली इंग्रजीमध्ये लिहिलेले असते सिल्वर फुटप्रिंट्स. सिल्वर फुटप्रिंट्स म्हणजे चंदेरी पाऊल खुणा. दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स एकदम स्वच्छ सुंदर. दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स म्हणजे एकदम अति स्वच्छ पाऊल ठसे, अति स्वच्छ पाऊल खुणा असे त्या चौकोनाच्या खाली लिहून इंग्रजीमध्ये लिहून आलेले आहे. अशा प्रकारे वा पाहिलं तर रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ झऱ्याच्या स्टफिक पाण्यासारखे. सुमित ओरडला. बघा ज्यावेळी रिझल्ट येतो निकाल येतो त्यावेळी एकदम सुमित ओरडतो. वा बघा पाहिलं किती चंदेरी आहेत रेखा मावशीचे पावले, एकदम स्वच्छ आहेत झऱ्याच्या स्टफिक पाण्यासारखे. स्टफिक म्हणजे एकदम नितळ एकदम स्वच्छ पाणी, एकदम स्वच्छ पाण्यासारखे रेखा मावशीचे पाय आहेत असे बोलून सुमित जोरात ओरडतो. त्यावेळी हे भलतच रेखा मावशीच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. बघा पावडे काका म्हणतात हे काय भलतच, हे वेगळंच आहे असं कसं. आणि रेखा मावशीच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणतात नाही 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 हे काहीतरी भलतच आहे, हे काहीतरी वेगळंच आहे, हे कसं शक्य आहे. रेखा मावशीचे पाय तर खूप मळलेले आहेत, मळकट आहेत आणि असं कसं होऊ शकतं. त्यावेळी सुमितनं हलकेच पावडे काकाच्या गोजिऱ्या तळव्याकडे पाहिले आणि म्हणाला काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का. त्यावेळी सुमित पावडे काकाकडे पाहतो, त्यांच्या पायांकडे पाहतो, त्यांच्या तळव्यांकडे पाहतो आणि बोलतो की काका आपण तुमच्या पायांचं पाहूया का, तुमचे पायांचे ठसे कसे आहेत ते पाहूया का. असे बोलत सुमित पावडे काकांना विचारत असतो. धन्यवाद. अशा प्रकारे आपण या घटकाचा अभ्यास केला. हा घटक सर्वांना उत्तम प्रकारे समजला असेल अशी आशा करतो. जर तुम्हाला हा घटक समजला नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हा घटक पुन्हा पाहू शकता. याकरिता आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील घटकासाठी. धन्यवाद.